हॅलो फ्रेंड्स, सगळे तुम्ही कसे आहात? आय होप सगळे तुम्ही ठीक असाल. आज आहे 11 नोव्हेंबर. आज आहे आमच्या होनचा बड्डे आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. इंस्टाग्रामवर ना आम्हाला खूप सारे मेसेज आलेले आहेत. बड्डे विश आमच्या होननं खूप जणांनी केलेले आहे. कधी वाटलं नव्हतं मला इतके सारे मेसेज येतील आणि त्या सर्वांचं मनापासून आभार आहे मी. आणि तुम्ही सर्वांनी इतकं सारं आमच्या होनना प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. सकाळीच मी व्हिडिओ बनवणार होते पण काही कामामुळे मला करता नाही आलं. तसं कामच होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. दिवसभरात ना आम्हा दोघांना ना खूप कंटाळा आला होता. तसं कामच होतं आणि ह्यांनी आणलं होतं चिकन आणि तेच मी बनवायला घेतलं होतं आणि संध्याकाळचे 7 वाजल्यानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतला होता. व्हिडिओमध्ये मी जे बोलत होते ना ते जास्त माझा आवाजच येत नव्हता. व्हिडिओमध्ये जास्त बाहेरचा दंगा येत होता, त्यामुळे ना मला वरतून वॉइस टाकावा लागला. चिकनचा मसाला मी अगोदरच बनवून ठेवला होता. आज थोडा अंगामध्ये आळस होता त्यामुळे ना, आणि चिकन काय किती वेळ लागतो ना परतायला, थोड्या वेळातच होऊन जातं. पण आपल्या जे अंगातला आळस आहे त्याला कोण सांगणार. चला ते सगळं जाऊ दे. बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी ना ह्यांचे 2 मित्र आले होते. आरतीचं वगैरे ताट केलं होतं. त्यानंतर लाडकी लेक आणि तिचा पप्पा बसला होता आणि तिच्या पप्पाचाच बड्डे होता. ती म्हणत होती माझा बड्डे आहे. आणि त्यानंतर मी ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर आमच्या ह्यांनी, त्यानंतर आमच्या वहिनींनी घेतलं. लहान मुलं ना बड्डे कोणाचा हे असू दे त्यांना वाटतं आपलाच बड्डे आहे. यांना बघतायत ना हे तसं नात्यानं म्हणायला गेलं तर सासरे लागतात आणि हे लाजत होते कारण का जशी काय यांना पोरगीच बघायला आली आहे. इथे ना केक वगैरे कापायचं चालू होतं आणि मध्येच आमच्या वहिनी हसायला लागल्या होत्या. तसा जोकच झाला होता. मध्ये मध्ये मी काहीतरी आगापणा करतच असते. अहो आमचे थोडे फुगून बसले होते माझ्यावर कारण का मी त्यांना ना आज काही गिफ्ट वगैरे पण दिलं नव्हतं आणि केक वगैरे पण आणला नव्हता. तुम्हा सर्वांना बाय. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.